कलेडोन गावातील 2 गटांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर पडदा पडला आहे आणि हे शक्य झाले ते पोलिसांच्या वेळेवर आणि संयमी हस्तक्षेपामुळे. आर्थिक व्यवहारातून सुरू झालेला वाद मारहाणीपर्यंत पोहोचला होता. परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाल्यानंतर आणि समाज माध्यमांवरील आव्हानात्मक स्टेटसमुळे परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र पोलीस प्रशासनाने वेळीच परिस्थितीचे गांभीर्य ओळखत हस्तक्षेप केला. वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत पाटील यांनी दोन्ही गटातील युवकांना मायनी पोलीस स्टेशन येथे समोरासमोर बसवून संवाद घडवून आणला. कायद्याचं महत्त्व, गुन्ह्यांचे दूरगामी परिणाम आणि शांततेचे मूल्य याबाबत त्यांनी युवकांना समजावले. कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल असा स्पष्ट संदेश देत त्यांनी युवकांना संयम, विवेक आणि एकोप्याचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले. गावाचा ऐतिहासिक लौकिक जपण्याची जबाबदारी तरुणांनी घ्यावी असेही त्यांनी सांगितले. वृक्षारोपण, व्यसनमुक्ती, ग्रामस्वच्छता यांसारख्या विधायक उपक्रमातून गावाचा विकास साधण्याचे आवाहन करत पोलिसांनी युवकांना सकारात्मक दिशादर्शन केले. भविष्यात कायदा हातात घेतल्यास कठोर कारवाई होईल असा इशाराही देण्यात आला. बीट अंमलदार नाना कारंडे, पोलीस पाटील सचिन शेट्टे तसेच स्थानिक मान्यवरांच्या उपस्थितीत हा संवाद पार पडला. दोन्ही समाजातील जुना वाद सामंजस्याने मिटल्याने कलेडोन गावात पुन्हा शांततेचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस प्रशासनाच्या या सकारात्मक भूमिकेचे समाज माध्यमातून कौतुक होत आहे.